हॅलो, नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? जीवन दर्शन राजेश नाईक या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत. आज आपण नकारात्मकतेवर कसा विजय मिळवू शकतो किंवा नकारात्मक विचारांना कसं आपल्या मनापासून दूर ठेवू शकतो याबद्दल चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, खूप काही गोष्टी आहेत ज्या आपल्या मनात चालत असतात. दिवसाला 60,000 विचार आपल्या मनात येतात आणि त्या 60,000 विचारांमध्ये आपले 50% विचार हे पॉझिटिव्ह असतात, 50% विचार हे निगेटिव्ह असतात. पण निगेटिव्ह विचार आहेत ना, ते आपल्या मनावर जास्त खोल परिणाम करतात. म्हणजे आज माझी सॅलरी नाही झाली तर, आज मला पैसे नाही भेटलेत तर, आज मी ऑफिसमध्ये उशिरा पोचलो तर, आज मला ही ट्रेन नाही भेटली तर, आज मी घरी लवकर नाही पोचलो तर, असे छोटे छोटे एवढे विचार, असंख्य विचार येतात मनात की त्या विचारांमध्ये माणूस स्वतःला एवढा गुरफटून जातो की तो युनिव्हर्सला हेच सांगत असतो की आज माझ्याकडनं हे होणार नाही. युनिव्हर्स पण तथास्तुच म्हणत असतो. तर मित्रांनो, आपण आपल्या मनातून हे निगेटिव्ह विचार कसे दूर करायचे, त्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्याला स्वतःवर प्रेम करा. स्वतःच्या मनावर प्रेम करा. स्वतःला सांगा की तू खूप सुंदर आहेस, तू खूप चांगला आहेस, तू खूप सुस्वभावी आहेस, तू खूप सद्गुणी आहेस, हे स्वतःला सांगा. स्वतःबद्दल तुम्ही चांगला विचार केलात तर ॲटोमॅटिकली तुमच्या बाजूचा ओरा, तुमच्यासोबत आपला जो ओरा असतो तो पूर्णपणे पॉझिटिव्ह होऊन जातो. त्यामुळे तुमच्यासोबत सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडत जातात. दुसरी गोष्ट, आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवा. जर अशा वेळेस, ज्यावेळेस आपल्या मनात नकारात्मक विचार येतात, त्यावेळेस आपण आपला श्वास आहे तो थोडा वेळ थांबून दीर्घ श्वास घ्यायचा. दीर्घ श्वास घेताना मी सकारात्मकता आतमध्ये घेत आहे असं बोलून, पॉझिटिव्ह बोलून, स्वतःबद्दल पॉझिटिव्ह बोलून तो खोल श्वास घ्यायचा आणि तो श्वास सोडताना माझ्यातली सगळी निगेटिव्हिटी मी बाहेर टाकत आहे असं स्वतःला सांगायचं किंवा स्वतःच्या मनात बोलायचं. तिसरी गोष्ट, सकाळी उठून थोडा व्यायाम करायचा, कसरत करायची किंवा निसर्गाच्या ठिकाणी चालायला जायचं किंवा बागेत चालायला जायचं. पक्ष्यांचा किलबिलाट, सूर्याची किरणं आणि आजूबाजूची हिरवळ मनाला ताजंतवानं करते. त्या ताजंतवाने केल्यामुळे आपल्याला दिवसभराची जी पूर्ण ऊर्जा असते ती त्या अर्ध्या तासाच्या किंवा 1 तासाच्या वॉकमध्ये किंवा चालण्यामध्ये आपल्याला भेटून जाते. जर ती ऊर्जा मिळवायची असेल तर रोज सकाळी लवकर उठावं लागेल, कारण आजकाल सर्वांकडे वेळेची खूप कमी आहे. लोकांना 7:30-8 वाजताची ट्रेन पकडायची असते. आमच्यासारख्या मुंबईच्या ठिकाणी 7:30-8 वाजता ट्रेन पकडून जावं लागतं. ते थेट रात्री 9-9:30ला घरी येतो आपण. पण तेच जर आपण सकाळी लवकर उठायची सवय लावली, 5 वाजता उठायची सवय लावली, तर आपलं ब्रह्ममुहूर्तावर उठणं पण होईल आणि आपल्याला चालायला जायला आणि कसरत करायला, व्यायाम करायला वेळ पण भेटेल. तर आपण मनाने, शरीराने सुदृढ असू तर आपण मनाने पण सुदृढ होऊन जाऊ. आपल्या मनातील जे नकारात्मक विचार आपल्या शरीराच्या व्यायामामुळे निघून जातील. चौथी गोष्ट, रात्री झोपायच्या आधी 5 मिनिटं अगोदर आपण दिवसभरात काय काय केलं, आपल्या मनातील जेवढे निगेटिव्ह विचार आलेत तेवढे लिहून काढायचा प्रयत्न करा. असं म्हणतात की आपण जे विचार लिहितो ते विचार लिहिल्यामुळे ते विचार नाहीसे पण होतात आणि आपण पॉझिटिव्ह विचारांकडे वळतो. आणि तसंच मित्रांनो, आपल्या एक दैनंदिनीमध्ये आपण जर रोज आपण काय करतोय, काय नाही करणार आहोत, जर आपण लिहिलं तर आपलं एक रिव्हिजन होतं किंवा आपण मागे वळून बघतो आपण काय चुका केल्या त्या आपल्याला कळतात. त्यामुळे रोज 5 ते 10 मिनिटं लिहिणं खूप गरजेचं आहे. ते लिहून झाल्यानंतर जेव्हा आपण झोपत असतो, आपल्याला कितीही जरी टेन्शन असलं तरी मनात फक्त एवढाच विचार करायचा की नाही, मी खूप भाग्यशाली आहे, मी खूप पॉझिटिव्ह आहे,
माझ्याकडे पैसा आकर्षित होतोय, मी खूप श्रीमंत आहे, असं स्वतःबद्दल चांगले विचार केलात तर नक्कीच तुमच्या जीवनात तुम्हाला रात्री झोपताना तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तेच विचार चालत राहणार आणि त्या विचारांमुळे तुमची झोप पण छान होणार, प्लस दुसऱ्या दिवशी उठताना तुम्ही त्याच पॉझिटिव्ह विचारांमध्ये उठणार. आपण युनिव्हर्सला नेहमी पॉझिटिव्ह बोललो की आपल्यासोबत पॉझिटिव्हच होणार. युनिव्हर्सला आपण जर निगेटिव्ह दिलं तर आपल्यासोबत निगेटिव्हच घडणार. हा नियम आहे, निसर्गाचा नियम आहे, हा युनिव्हर्सचा नियम आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. चौथी गोष्ट, आपण आपली रोजनिशी लिहिलात. पाचवी गोष्ट, आपण नेहमी स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःचं रूप आरशात निहाळायचं. आरशामध्ये निहाळून तुम्ही किती सुंदर आहात, स्वतःवर थोडंफार खर्च पण करू शकता. जसं की तुमच्या लुक्सकडे तुमच्यासाठी तुम्ही चांगले परफ्यूम घेऊ शकता. तुमचे कपडे आहेत, त्या कपड्यांसाठी तुम्ही खर्च करू शकता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यावर तुम्ही खर्च करा. आणि ते खर्च मित्रांनो वायफळ नसतात, ते तुम्ही स्वतःवर इन्व्हेस्टमेंट असते. ती तुमची स्वतःची पर्सनॅलिटी जर तुम्ही व्यवस्थित ठेवलात तर तुम्ही पॉझिटिव्हली प्रत्येक गोष्टीला सामोरे जाता. प्रत्येक इंटरव्ह्यूला सामोरे जाताना तुम्ही पॉझिटिव्हली सामोरे जाल. तुमच्या मनातील जे विचार येतात, निगेटिव्ह विचार येतात, ते तुमच्या ऑरामुळे सगळे दूर निघून जातात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, मी या 5 गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत, ज्या नकारात्मकतेवर आपले नकारात्मक विचार आहेत त्याच्यावर आपण मात करू शकतो. या 5 विचार शिवाय अजून बरेच विचार असतील. आमच्या सगळ्यांच्या मनात अनेक विचार येत असतात. प्रत्येकाची वेगळी पद्धत असते आपले विचार करण्याची आणि त्या विचारांना दूर घालवायची. तर आज हे जे मी तुमच्या आयुष्यात जे मौल्यवान व्हॅल्यू ॲड केलेली आहे, ती जर आवडली असेल तुम्हाला तर माझ्या जीवनदर्शन राजेश नाईक या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. खूप खूप धन्यवाद.